बातमी अतिशय महत्त्वाची आहे, तीही लसीकरणासंदर्भातली। महाराष्ट्रात 18 ते 44 वर्ष वयोगटाचे लसीकरण तूर्त स्थगित करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले। लस उपलब्ध नाही, फक्त 2 कंपन्यांकडून सध्या लस मिळत आहे। 45 वर्षावरील व्यक्तींसाठी भारताने राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला होता। त्याचा दुसरा डोस भारत सरकार देऊ शकत नाही, असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले। कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 2 महिन्यात आणि कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्यात दुसरा डोस घ्यावा लागतो। दुसरा डोस वेळेवर घेतला नाही तर पहिल्या डोसच्या परिणामाचा उपयोग होणार नाही, म्हणून 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी 45 पुढील वयोगटासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे, असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले। 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण आपण स्थगित करत आहोत। 20 मे नंतर आम्ही 1.5 कोटी डोसेस प्रति महिना देऊ, असे आदर पुनावाला यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली। ते पुढे म्हणाले, फक्त लस मिळते सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, आणि त्यामुळे 45च्या वरच्या लोकांचा जो कार्यक्रम भारताने राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून लसीकरणाचा घेतलेला आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने दुसरा डोस भारत सरकार देऊ शकत नाही। आणि म्हणून त्यांच्या डोसला आज कोविशिल्डला साधारणपणे 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्यात मॅक्झिमम, आणि कोवॅक्सिनला 1 महिन्यात हे ड्यू डेट्स असतात। आणि म्हणून आपण सेकंड डोस कंपल्सरी देणं गरजेचं असल्या कारणाने जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही, त्याच्याबद्दलचा परिणामाचा उपयोग होणार नाही। म्हणून जी काही एकंदर 18 ते 44 महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडीने खरेदी केलेली जी लस आहे, मग ती लस पूर्णतः 45च्या पुढच्या लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे तूर्त 18 ते 44 आपण स्थगित करत आहोत। आज एवढं सांगितलं जातं, माननीय मुख्यमंत्र्यांना आदर पुनावालाही भेटले, त्यांनी असंही सांगितलं की आम्ही 20 तारखेच्या नंतर आम्ही 1.5 कोटी डोसेस पर मंथ देऊ। आता त्याची विगतवारी ते कशी करायची, कॉर्पोरेटला गव्हर्नमेंटला त्याबाबतचा निर्णय ते घेतील, कारण ते लंडनला आहे, ते आल्यानंतर घेतील। परंतु ते ज्यावेळी देतील त्यानंतर पुन्हा आपल्याला 18 ते 44च्या संदर्भातला निर्णय उपलब्धतेप्रमाणे घेता येऊ शकेल। पण आज मात्र आपल्याला प्राधान्यक्रम हे 45 वयोगटातील पुढच्या दुसऱ्या सेकंड डोस साठी देणं गरजेचं आहे, शास्त्राप्रमाणे गरजेचं आहे, आणि आरोग्याच्या त्यांच्या काळजीसाठी घेणं गरजेचं आहे। म्हणून ही संपूर्ण 18 ते 44ची राज्य शासनाने खरेदी केलेली लस आपण डायव्हर्ट केलेली आहे, आणि त्यामुळे 18 ते 44 तूर्त स्थगित केलेली आहे। हा झाला एक निर्णय। दुसरा महत्वाचा विषय की जरूर लॉकडाऊनच्या संदर्भात अनेकांना अपेक्षा आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक मंत्रिमंडळातील सदस्यांनी पण बोलून दाखवलं। कारण लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण 7 लाखाला पोचलेला महाराष्ट्र आता 4,75,000च्या दरम्यान आलेला आहे, म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेस मध्ये कमी झालेला आहे। भारताचा पर डे ग्रोथ रेट हा 1.4 आहे, म्हणजे साधारण 1.5% आहे, आणि महाराष्ट्राचा पर डे ग्रोथ रेट हा 0.8 आहे। त्यामुळं आपण भारताच्या ग्रोथ रेटच्या अर्धे आहोत। आणि म्हणून मला हे सांगायचंय की या सगळ्या ग्रोथ रेटच्या माध्यमातून असेल किंवा अन्य पॅरामीटर्स मध्ये सुद्धा निश्चित प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट मध्ये सुद्धा आपण कमी आलेलो आहोत। आजच्या या निमित्ताने मी एक जरूर सांगेल की याचा अर्थ आपण पूर्ण आपली कर्व स्टेबल झाला अशातला भाग नाही, पण आपण एक डिक्लाइनिंग कमी होत असलेल्या राज्यांमध्ये आहोत। इतर राज्य आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत। आपण एकूण 36 राज्यांचा असलेल्या या देशामध्ये 30व्या नंबर आहेत ग्रोथ रेटला। एवढं कमी आता आपल्याला ग्रोथ रेट आहे, आणि त्यामुळं असं वाटतं
की आणखीन मंत्रिमंडळाची अशी अपेक्षा आहे की म्युकर मायकोसिस वाढत चाललेला आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा केसेस पॉझिटिव्ह जरी काही 12-15 जिल्ह्यात कमी दिसत असल्या तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत. आणि त्यामुळं या असलेल्या लॉकडाऊनला किमान 15 दिवस वाढावी अशी एक चर्चा, अशी एक अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे. माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. परंतु एक सुतोवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे. सर, सर्वात महत्वाचा विषय आहे की दुसरा लसीकरणाचा डोस किती बाकी आहे आणि किती पर्यंत तो पूर्ण होईल. साधारणपणे कोविशिल्ड हा 16 लाख डोसेस दुसरा डोस बाकी आहे. 4 लाख कोवॅक्सिन बाकी आहे. 20 लाख एकूण आपल्याला दुसऱ्या डोस साठी आपल्याला लोकांना दुसऱ्या डोस साठी तेवढे डोसेस लागणार आहेत. आता यासाठी आपल्या जवळ कोविशिल्ड हे साधारणपणे 7 लाखापर्यंत उपलब्ध आहेत आणि कोवॅक्सिन आपल्याजवळ 3 लाखापर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे 7 आणि 3 साधारण 10 लाखापर्यंतची व्यवस्था ही नक्कीच आपली लगेचच झालेली आहे आणि ती आपण एक 2-4 दिवसाच्या आत 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना ज्यांचा आता ड्यू डेट झालेला आहे ती लगेच देऊ. आणि म्हणून सातत्याने आपली मागणी करतच आहोत. आपण या मागणीप्रमाणे केंद्र शासनाने जे काही 2-4 दिवसात आणखीन डोसेस मिळतील ते सगळे आपण सेकंड डोस साठीच वापरणार आहोत. त्यामुळे तूर्त पहिल्या डोसची अपेक्षा करू नये. दुसरा डोस आपल्याला एकदा पूर्ण करावा लागेल आणि तो पूर्ण झाल्यानंतर एक 4-5-7 दिवसानंतर मग पुन्हा आपल्याला 45 दिवसाच्या अनुषंगाने किंवा उपलब्ध लसच्या अनुषंगाने आपल्याला योग्य तो निर्णय पुढच्या वेळेस घेण्यात येईल. साधारणपणे मिशन ऑक्सिजनचा एक महत्वपूर्ण निर्णय आज झालाय आणि उद्योग विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे त्या जिल्ह्याच्या गरजे इतका ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम हे करायला हवं. मग तो PSA प्लांट असो किंवा एअर सर्किट ब्रेकरच्या सेपरेशनच्या संदर्भातला म्हणजे ASU एअर सेपरेशन युनिट आणि PSA ही 2 वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपण या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना किंवा कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं. मग ते प्रोत्साहनासाठी एक मोठी यादी आपण त्याच्यामध्ये दिली आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन माफी असेल, इलेक्ट्रिसिटी ड्युटी कमी केलेली असेल, इलेक्ट्रिसिटीचं टॅरिफ कमी केलेलं आहे, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, त्याच्यानंतर 150% किंवा 100%, मराठवाडा आणि विदर्भासाठी 150%, इतर भागासाठी 100%, साधारणपणे आपण त्याला GST मध्ये माफी देण्यात आलेली आहे. अशा अनेक सवलतींचा एक मोठी लिस्ट आहे, जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनच्या व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी अशा पद्धतीच्या सवलती इन्सेंटिव्ह ह्या देण्यात आलेल्या आहेत. आज त्याला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळातल्या अनेक मान्यवरांनी अनेक चांगल्या सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांच्या सह त्याला मान्यता दिली जाईल. मात्र ऑक्सिजनच्या संदर्भात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने या निमित्ताने ठरवण्यात आलेलं आहे. एकदा मला वाटतं लस उपलब्ध झाली की नक्कीच पत्रकारांच्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. परंतु लस उपलब्ध होऊ द्या अगोदर सेकंड डोसचा महत्वाचा विषय आपल्याला संपवावा लागेल. मी सांगितलं त्या पद्धतीनं, जसं जर आदर पुनावालांनी जसं सांगितलंय, मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की 20 मेच्या नंतर आपण 1.5 कोटी दर महिन्याला देऊ आणि तो जर का राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध होत असेल, सरकारसाठी गोरगरिबांसाठी लस ही उपलब्ध होत असेल,
तर त्याच्यात निश्चित प्रकारे पत्रकारांना आग्रहपूर्वक आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा मांडलेलं आहे आणि त्यावेळेस योग्य तो विचार निश्चित प्रकारे केला जाईल. मला असं वाटतं की ज्या अर्थी लोकल ट्रेन म्हणजे आता सध्या तूर्त एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, तर त्या एक्सटेन्शन मध्ये फार काही सवलत दिली जाईल असं वाटत नाही. पण तरी सुद्धा याबाबतचा अंतिम जे फाईन ट्युनिंग ज्याला म्हणू आपण, की छोट्या मोठ्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतात ह्यातल्या, की बाबा काय करावं काय नाही करू, तर या बाबतीतला अंतिम निर्णय हा 15 तारखेपर्यंत, आज आपली 11 तारीख आहे ना, 12 तारीख आहे, तर 13, 14, 15 अजून 2-3 दिवसानंतर त्याची जी काही ज्या काही डू अँड नॉट टू डू काय जे काही गोष्टी असतील तर त्याबाबतचा सविस्तर नोटिफिकेशन ही सेपरेट निर्गमित करण्यात येईल आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला त्याबाबतच्या अधिक सविस्तर सूचना देण्यात येतील. आज फक्त सुतोवाच एवढाच करेल की मंत्रिमंडळाच्या इन जनरल सदस्यांची ही लॉकडाऊन वाढवावा अशा पद्धतीचा एक कल महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करतात. ग्लोबल टेंडरच्या संदर्भात आता मी सांगितलं की साधारणपणे ग्लोबल टेंडर मध्ये वॅक्सिन ही ग्लोबल टेंडर मध्ये घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा बऱ्यापैकी सर्व लोकांनी या ठिकाणी केली. पण ग्लोबल टेंडर करून समजा फायझर असेल किंवा तुमची मॉडर्ना असेल किंवा जॉन्सन अँड जॉन्सन असेल, ह्या ज्या काही लसी आहेत या लसींच्या संदर्भात अगोदर केंद्र शासनाने या लसींना मान्यता देणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, या लसींना जे काही कोल्ड चेन लागतं, जसं आता आपली इथली लस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही 2 डिग्रीज to 8 डिग्रीज मध्ये आपण ठेवतो, तशी जे काही इतर लसी आहेत त्यांना मायनस डिग्रीज मध्ये ठेवावं लागतं. आणि ह्या सगळ्याच अनुषंगाने एकतर केंद्र शासनाची परवानगी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तो जर परवानगीचा भाग जर झाला तर ग्लोबल टेंडर काढायला राज्य शासनाची अजिबात अडचण नाही. त्यामुळं लसीकरणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावं आणि संपूर्ण परिस्थिती समजून सांगावी अशा पद्धतीचा सुद्धा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रधानमंत्र्यांना लसीकरणाच्या संदर्भातलं सविस्तर परिस्थिती माहिती करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री पत्र लिहिणार आहेत. सर, आज दो महत्वपूर्ण कैबिनेट में निर्णय हुए हैं, क्या 2 निर्णय जो हुए हैं. खुशखबर, आता पिंपळगाव बसवंत येथे चायनीजचे नवे दालन. अजिंक्य मोरे, ललित देशमाने यांचे मामा भांजे चायनीज, व्हेज नॉन व्हेज, क्वालिटी व क्वांटिटीचे भांडार. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करा, मगच विश्वास ठेवा. जुना आग्रा रोड, माळी गल्ली, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8421404055. एवढ्या तडफेने एवढ्या तळमळीने काम करतोय मायबाप. लोकक्रांती सेना जळगाव जिल्हा शाखेकडून जाहीर आवाहन. कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबासाठी एक आशेचा किरण. अंमळनेर शहरातील ज्या कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबाला जेवणाच्या डब्याची सोय करायची असेल अशांसाठी क्रांती सैनिक कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. जेवणाचा डबा व इतर मदतीसाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक चौधरी यांनी केले आहे. निराधार कोरोना रुग्णांसाठी लोकक्रांती सेना जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने मोफत जेवणाच्या डब्याची सोय करण्यात आली आहे. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9860473756. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी आपल्याला फ्रेश केक हवा असेल तर अथर्व केक्सला आजच संपर्क करा आणि फ्रेश केक तयार करण्यासाठी ऑर्डर द्या. ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील. आजच संपर्क करा. घरपोच सेवा उपलब्ध. संपर्क क्रमांक 8788270379. आजच संपर्क करा. सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा.